आणि आता पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। लाडकी बहीण झाली, लाडका भाऊ झाला, आता तुम्ही लाडक्या सरकारकडे देखील लक्ष ठेवा। मुख्यमंत्री शिंदेंचं जनतेला आवाहन। कुणी राहून गेलं तर त्रुटी दूर करून खात्यावर पैसे टाकू, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। लाडकी बहीण योजनेला विरोध करणारे सावत्र भाऊ मत मागायला आल्यावर जोडे दाखवा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका। लाडक्या बहिणींना निधी वितरणाला सुरुवात। 17 तारखेपर्यंत 1 कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत 35 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याची अजित पवार यांची माहिती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांसोबत मुख्यमंत्री शिंदेंचा संवाद। पहिल्या टप्प्यामध्ये 33 लाख महिलांना 999 कोटी रुपयांचं वाटप, तर आज 80 लाख महिलांच्या खात्यात पैसे वर्ग। लाडक्या बहिणींनो, पैसे लवकर काढून घ्या, हे लबाड सरकार पैसे परत घेतील। राज्य सरकारवर टीका करत सुप्रिया सुळेंचं लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आवाहन। विरोधकांना पोटदुखी झाल्यानं ते आमच्या चांगल्या योजनांवर टीका करतात। सुप्रिया सुळे यांच्या टीकेला प्रफुल्ल पटेल यांचं प्रत्युत्तर। लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याचा देखील दावा। महिलांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता जमा झाल्यामुळे विरोधकांना पोटशूळ। लाडकी बहीण योजनेवरील टीकेनंतर प्रवीण दरेकर यांचं प्रत्युत्तर। सायबर गुन्हेगारांकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला लक्ष्य केलं जात आहे। अर्जाच्या फेक लिंकद्वारे महिलांचे बँक खातं रिकामं करण्याचे प्रकार समोर।